आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः गेम चेंजर ठरू शकते. भारतीय सशस्त्र दलात परमनंट कमिशन म्हणजेच निवृत्तीपर्यंत कायमस्वरूपी सेवा मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. तर चला अजिबात वेळ न घालवता थेट याच्या खोलात शिरूया. थेट आर्मी ऑफिसर? हो, अगदी बरोबर ऐकलत. पारंपरिक आणि कठीण परीक्षांच्या लांबलचक मार्गांना बगल देऊन थेट लेफ्टनंट या सन्माननीय पदावर विराजमान होण्याची ही एक वेगवान वाट आहे. ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतं ना, पण हे स्वप्न नाही. हे प्रत्यक्षात कसं शक्य होतं हे पाहणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. आणि हा मार्ग जातो तो भारतीय लष्कराच्या टेक्निकल एंट्री स्कीम म्हणजेच TES मधून. याच योजनेद्वारे थेट लेफ्टनंट बनण्याचा मार्ग मोकळा होतो. अत्यंत महत्त्वाची बातमी ही आहे की भारतीय सैन्याने नुकतीच TES 56 रिक्रुटमेंट 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. यातूनच करिअरमधली ही उत्तुंग झेप घेणं शक्य होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देशभरातून या भरतीसाठी एकूण फक्त आणि फक्त 90 जागा उपलब्ध आहेत. होय, केवळ 90. ही अतिशय मर्यादित संख्याच आपल्याला सांगते की ही भूमिका किती प्रतिष्ठेची आणि एक्सक्लुझिव्ह आहे. साहजिकच अशा पदासाठी देशातील अगदी सर्वोत्कृष्ट आणि निवडक उमेदवारांचीच निवड केली जाईल यात शंका नाही. तर आता भाग 1, पात्रता आणि वयोमर्यादा. अशा या अत्यंत प्रतिष्ठेच्या संधीसाठी उमेदवारांची नेमकी कशी चाचपणी केली जाते ते आपण थोडक्यात पाहूया. शैक्षणिक अटींबद्दल बोलायचं तर इथे कोणतीही तडजोड चालत नाही. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स म्हणजेच PCM गटातून किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि हो, यातील सगळ्यात मोठी आणि अनिवार्य अट म्हणजे उमेदवारांनी JEE मेन्स 2024 ची परीक्षा दिलेली असणे पूर्णपणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. वयाची अट तर आणखीनच अचूक आणि काटेकोर आहे. उमेदवाराचे वय 16.5 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 19.5 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजे विचार करा, या अतिशय लहान आणि विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच या प्रवेशाचा लाभ घेता येईल. हा एक खूपच तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वळूया भाग 2 कडे, पगार आणि प्रशिक्षण. एवढी मेहनत करून जे उमेदवार पुढे जातील त्यांच्यासाठी यात नक्की कोणते मोठे फायदे आहेत ते पाहूया. ही योजना करिअरसाठी जितकी चांगली आहे तितकीच ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा भक्कम आहे. ट्रेनिंग सुरू असतानाच उमेदवारांना दरमहा तब्बल 56,100 रुपयांचा भरघोस स्टायपेंड मिळतो आणि एकदा का ते अधिकृतपणे लेफ्टनंट बनले की हे वार्षिक पॅकेज थेट 17 ते 18 लाख रुपयांपर्यंत पोहोचतं. म्हणजे देशाची सेवा आणि सोबत हा इतका आकर्षक आर्थिक मोबदला. आणि हा सगळा थक्क करणारा प्रवास घडतो एका अतिशय प्रतिष्ठित ठिकाणी. निवड झालेल्या उमेदवारांना डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजेच IMA मध्ये जागतिक दर्जाचे लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. याच त्या पवित्र वास्तूमध्ये सामान्य विद्यार्थ्यांचं रूपांतर देशाच्या शूर आणि कणखर अधिकाऱ्यांमध्ये होतं. भाग 3, निवड प्रक्रिया. इथूनच या प्रवेश प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. आणि इथेच एक खूप मोठं सरप्राईज दडलेलं आहे. लष्करात ऑफिसर म्हणून भरती व्हायचे म्हटल्यावर साहजिकच प्रत्येकाच्या मनात अत्यंत कठीण अशा लेखी परीक्षेचा विचार येतो. मग प्रश्न पडतो की या भरतीसाठी नक्की कोणती लेखी परीक्षा द्यावी लागेल. तर अत्यंत आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही, अजिबात नाही. उमेदवारांना थेट पुढच्या टप्प्यांवर जाण्याची मुभा मिळते. या योजनेचा हा खरोखरच सर्वात मोठा आणि लक्षवेधी फायदा आहे. मग निवड होते तरी कशी? तर लेखी परीक्षा नसल्यामुळे सगळ्यात आधी JEE मेन स्कोरचा आधार घेतला जातो. याच स्कोरवरून शॉर्टलिस्टिंग होतं. म्हणजे JEE स्कोर हाच सुरुवातीचा फिल्टर म्हणून काम करतो. तिथून निवड झालेल्यांना थेट SSB म्हणजेच सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या अत्यंत महत्त्वाच्या इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. त्यानंतर कडक मेडिकल टेस्ट आणि शेवटी फायनल मेरिट लिस्ट तयार होते. हा अतिशय सुव्यवस्थित आणि पारदर्शक मार्ग आहे. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत कृतिशील अशा भाग 4 कडे वळतोय, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. इथे वेळेचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तारखांकडे थोडं बारकाईने लक्ष देऊया. 13 मे 2026 रोजी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हणजे कागदपत्र गोळा करण्यासाठी मे आणि जून महिन्याचा वेळ उमेदवारांच्या हातात असेल. पण लक्षात ठेवा, 12 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेच्या आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्ज कसा करायचा तेही पटकन बघून घेऊया. सर्वात आधी जॉईन इंडियन आर्मीच्या अधिकृत पोर्टलवर जायचं. तिथे न्यू रजिस्ट्रेशन करून TES 56 एंट्री हा पर्याय निवडायचा. त्यानंतर सर्व माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरायची, योग्य ती कागदपत्र अपलोड करायची आणि फॉर्म सबमिट करायचा. अगदी सोप्या आणि सरळ पायऱ्या आहेत ज्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर आजचं हे विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर थांबवत आहोत. देशाची सेवा करणं आणि त्याचबरोबर स्वतःसाठी एक उज्ज्वल आणि सन्माननीय करिअर घडवणं, या दिशेने हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी आपले विद्यार्थी खरोखरच तयार आहेत का? हा एक असा विचार करायला लावणारा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं हे प्रत्येक महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात ठरेल.